CET चे निकाल घोषित झालेले आहेत आणि आता तुम्ही तुमच्या पसंतीच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज सादर करा. शासनमान्य प्रवेश विषयक नियम व गुणवत्तेनुसार अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येते. सदर यादीमध्ये स्वतःची माहिती योग्य असल्याची खात्री करावी. त्रुटी असल्यास त्यामध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल. अंतिम गुणवत्ता यादीच्या म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यावर तुमच्या पसंतीनुसार महाविद्यालय निवडण्यासाठी ऑप्शन उपलब्ध होतील. त्यानुसार तुम्ही पसंतीच्या जास्तीत जास्त महाविद्यालयाचे पर्याय निवडू शकता. शासनमान्य प्रवेश विषयक नियम व गुणवत्तेनुसार जागा वाटप करण्यात येईल. जर तुम्हाला इच्छित नसलेल्या महाविद्यालयात जागा मिळाली तर तुम्ही बेटरमेंटचा पर्याय निवडू शकता. बेटरमेंटचा पर्याय निवडल्याने तुम्ही पुढील फेरीसाठी पात्र ठरता. दुसऱ्या फेरीत गुणवत्तेनुसार जागा वाटप केल्या जातील. या फेरी दरम्यान तुम्हाला तुमच्या पसंतीच्या महाविद्यालयात जागा मिळाल्यास तुम्ही फ्रीज पर्याय निवडू शकता आणि आवश्यक कागदपत्रे जसे की गुणपत्रिका, जात प्रमाणपत्रे, CVC कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र, TVC ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, NCL नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन सर्टिफिकेट, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक इत्यादी मूळ प्रमाणपत्रे संबंधित महाविद्यालयामध्ये सादर करून आपला प्रवेश निश्चित करू शकतात. तुमचा प्रवेश सुरक्षित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्याची खात्री करा. पुढील कोणत्याही सूचना आणि माहितीसाठी कृपया संपर्क करा. https://mahacet.org राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य तर्फे तुमच्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी शुभेच्छा.